हां. विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या, समाजाला एक वेगळी दिशा देणाऱ्या खास व्यक्तिमत्वांशी ज्या कार्यक्रमातून आपण संवाद साधतो त्या ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात मी कल्याणी दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमात आज आपले पाहुणे आहेत उद्योजक ओंकार कलवडे. सर, तुमच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. सरांची मी तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. सर सिव्हिल इंजिनियर आहेत आणि भारताबाहेर जर्मनीमध्ये ते व्यवसाय करतात. खरं तर जर्मनीसारख्या मोठ्या देशांमध्ये त्यांनी उद्योग व्यवसाय सुरू केला आणि तो विस्तारला देखील. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्यांनी हे सगळं मिळवलं. खरं तर मराठी माणूस व्यवसायाकडे जास्त वळत नाहीत असं म्हटलं जातं, मात्र या सगळ्याला छेद देत त्यांनी जर्मनीमध्ये आपला व्यवसाय सुरू केला. त्यांचा महाराष्ट्र ते जर्मनीपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या आणि या सगळ्यावर त्यांनी कशा पद्धतीनं मात केली या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, पुन्हा एकदा स्वागत. आपण कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या शालेय जीवनापासून करूया, कारण शालेय जीवन हा आपला एक पाया असं आपण मानतो. हल्ली सगळे पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना टाकतात, पण तुम्ही नगरमध्ये का मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलात? तुम्ही अकॅडमिक्समध्ये कसे होतात त्याबद्दल काय सांगा? माझं प्राथमिक शिक्षण नगरच्या नवीन मराठी शाळेमध्ये झालं आणि त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण भाऊसाहेब फिरोदी हायस्कूलमध्ये झालं. मी कधीही शाळेमध्ये रेकग्नायझेबल कधी नव्हतो, म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी पण नव्हतो ना वाईट गोष्टीसाठी पण नव्हतो. मी कायम एक ॲव्हरेज किंवा अबव ॲव्हरेजच स्टुडंट होतो. ऑफकोर्स माझं खेळामध्ये किंवा याच्यामध्ये जास्त लक्ष होतं, पण माझं पूर्ण शिक्षण मराठी माध्यमामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी-12वी मी जेव्हा सायन्समध्ये नगरमध्येच रेसिडेन्शियल ज्युनियर कॉलेजमध्ये सायन्स मी हे केलं आणि पुढं नगरमध्येच मी इंजिनिअरिंगचं पुढचं शिक्षण केलं. शाळेमध्ये हल्ली सगळे पालक इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये मुलांना टाकतात. तुम्हाला कधी फरक जाणवला का की आपण मराठी शाळेत शिकलेलो आहे आणि नंतर सगळं इंग्रजीमध्ये असतं? याचा फरक कधी जाणवला का तुम्हाला? मला असा फरक टू बी ऑनेस्ट कधीच जाणवला नाही. इनफॅक्ट मला याचा अभिमानच आहे की माझं पूर्ण शिक्षण मराठीमध्ये झालं. मी आज जर्मनीमध्ये जरी माझा व्यवसाय एस्टॅब्लिश केला असेल तरी खूप साऱ्या देशांमध्ये मी फिरतो, तर प्रत्येक देशामध्ये हेच जाणवतं की शालेय शिक्षण किंवा हे फक्त त्यांच्या मातृभाषेतच असतं. आणि इंग्लिश ही आपली 5वीपासून मला इंग्लिश शाळेमध्ये होतं, तर ते इंग्लिशमध्ये मी नक्कीच पहिल्यापासून चांगला होतो. पण मराठी माध्यमामध्ये शिक्षण झाल्यामुळं माझं आजपर्यंत मला कुठंही काही अडचण आलेली नाही आहे. नक्कीच. आपण आता तुमच्या पुढच्या शिक्षणाकडे वळूया. तुम्ही इंजिनिअरिंग केलं होतं. इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यावं असं तुम्हाला कोणी सांगितलं का? त्याबद्दल मार्गदर्शन केलं का? म्हणजे आता आपण जर राज्यामध्ये बघितलं तर खूप इंजिनियर आहेत. म्हणजे मध्ये असे खूप वेव आली होती की सगळेजण इंजिनियर होत होते, मात्र तुमच्या काळात ते एक मोठं आव्हान होतं. ते कशा पद्धतीनं पेललं? मला मार्गदर्शनासाठी किंवा सल्ला घेण्यासाठी मी कधीही कोणाकडे गेलो नाही. माझी आई ही पूर्व प्राथमिक शिक्षिका होती. माझे वडील बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काम करत होते. तर मला हे माझ्याच म्हणजे त्यावेळेस जे 10वी नंतर किंवा 12वी नंतर जे त्यावेळेसची जी सिच्युएशन होती त्यानुसार मला इंजिनिअरिंगला जावं असं वाटलं. त्याच्यामध्ये पहिला माझा कल हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी होता. जेव्हा आमच्या वेळेस पुण्यामध्ये COEPला एक सेंट्रल प्रोसेसिंग सिस्टीम असायची, त्याच्या थ्रू मी माझी पहिली ॲडमिशन मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठीच झाली होती. माझ्यासाठी हे एकदम पहिल्यापासून क्लिअर होतं की मला नगरच्याच इंजिनिअरिंग कॉलेजमधून शिक्षण घ्यायचं होतं आणि त्यावेळेस जी प्रोसेस त्यावेळेस इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी जी होती त्यानुसार मला नगरचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेज मिळालं होतं. पण ते आमच्या वेळेस पेड सीट आणि फ्री सीट असे प्रकार होते. पण पेड सीट ओव्हरऑल आमचं फायनान्शियल किंवा फॅमिली बॅकग्राऊंड ज्याच्यामध्ये पुढं जाऊन मला ते म्हणजे ते कसं वर्कआउट होईल याच्याबद्दल थोडा डाऊट होता. तर त्याच्यासाठी मी माझ्या वडिलांनी ऑब्व्हियसली ती फी वगैरे सगळं अरेंज केली होती. पण त्याच्या सेकंड राऊंडमध्ये मीच ठरवलं की नाही, आपल्याला मेकॅनिकल किंवा पेड सीट घ्यायची नाही आहे. तर फ्री सीटमध्ये जे काही अवेलेबल असेल आणि नगरच्याच कॉलेजमध्ये जे अवेलेबल असेल तर ती सीट मला घ्यायची होती. तर मी जेव्हा त्या राऊंडला गेलो COEPला पुण्याला, तर माझ्यासमोर फक्त इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनियर हे दोनच फ्री सीटचे ऑप्शन अवेलेबल होते. पण ऑल ऑफ सडन मला म्हणजे इलेक्ट्रिकलपेक्षा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते घ्यावं असं मला त्या मोमेंटला वाटलं आणि मी ते घेतलं. आणि
इन जनरलच आजपर्यंत बरेचसे जे निर्णय आहेत किंवा मोस्ट ऑफ द निर्णय मला नाही वाटत मी कोणाचं ऐकून किंवा मार्गदर्शन करून घेतो, पण जे मी स्वतः घेतलेले निर्णय आहेत ते त्यावेळेस मी जेव्हा परत आईबाबांना त्यावेळेस फोन किंवा व्हॉट्सअप वगैरे ऑब्व्हियसली तेवढा इश्यू हे नव्हता. जेव्हा मी परत नगरला जाऊन त्यांना वडिलांना आई-वडिलांना सांगितलं की नाही मी इलेक्ट्रिकल नाही तर सिव्हिल घेतलं आहे, तर त्यांनी सांगितलं की इट्स ओके, म्हणजे असं काही त्याच्यामध्ये त्यांचा असा काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असा काही फीडबॅक नव्हता. पण आज मला त्याचासुद्धा खूप अभिमान आहे की ज्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंग ही सर्वात लोएस्ट ब्रँच कन्सिडर केली जायची आमच्या वेळेस, लाईक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा IT किंवा इलेक्ट्रॉनिक्स जे टॉपर्स असायचे तर त्यांच्या किंवा सॅलरी किंवा याच्यानुसार, तर हे या टॉपमोस्ट ब्रँचेस असायच्या. त्याच्यानंतर कन्व्हेन्शनल म्हणजे लाईक मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल, पण तरीसुद्धा जी सो कॉल्ड डाऊनग्रेड ब्रँच कन्सिडर केली जायची ती मी निवडली आणि आज मला त्याचा पूर्ण अभिमान आहे की मी त्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच निवडली. पण जसं मी परत तेच सांगेल की मी कोणाचाही सल्ला मार्गदर्शन घेऊन ते निवडलं अतिशय नव्हतं. महत्वाचं आहे, म्हणजे इथे श्रोत्यांना सुद्धा ऐकण्यासारखं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही आत्मविश्वासानं निर्णय घेतला त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला तर तो सहसा चुकत नाही असंच म्हणतात, आणि हे तुमच्या उदाहरणातून पाहायला मिळतं. नक्कीच. तर आपण आता थोडंसं पुढे जाऊयात. खरं तर आपण जे शाळेत शिकतो किंवा कॉलेजमध्ये शिकतो ते थेरॉटिकल आणि बाहेर जे प्रॅक्टिकल असतं याच्यामध्ये खूप फरक असतो असं म्हटलं जातं. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये हे जाणवतं सुद्धा. आता मी सुद्धा एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे, मी सुद्धा इंजिनिअरिंग केलंय, पण हा फरक जाणवतो. मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल, म्हणजे एकूणच शिक्षण पद्धतीबद्दल? मला असं वाटत नाही की म्हणजे प्रॅक्टिकल किंवा थेरॉटिकल याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स असेल. शाळेमध्ये म्हणजे स्पेशली 10वी पर्यंत जे आपण माध्यमिक शिक्षण म्हणतो, तर ह्याच्यामध्ये जे काही सब्जेक्ट्स असतील, हिस्ट्री असेल, याच्यापेक्षा शाळेमध्ये जे तुमची घडवणूक होती, म्हणून याच्यामध्ये मी परत तेच म्हणेल की मराठी शाळेमधून शिकण्याचा मला खूप अभिमान आहे. तर त्यावेळेसची जी काही शाळेमध्ये जे आपण लेट्स से मूल्य शिक्षण असेल किंवा जी एक पद्धत जी असते तर ही जास्त पुढे जाऊन कामाला येते. त्याच्यामुळे शालेय शिक्षणाचं म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा डायरेक्टली प्रॅक्टिकल किंवा प्रोफेशनल लाईफशी डायरेक्ट संबंध नसतो, पण त्या शिक्षणामध्ये जे तुमची जडणघडण झालेली असते तीच तुमच्या पूर्ण पुढच्या लाईफसाठी म्हणजे सोशल लाईफ असेल किंवा तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी बेस असतो. आता कमिंग बॅक टू इंजिनिअरिंगमध्ये मी जसं सांगितलं की मी बऱ्याचशा देशांमध्ये काम केलेलं आहे, बऱ्याचशा नॅशनॅलिटीजच्या कलिग्सबरोबर काम केलेलं आहे. मला असं वाटत नाही की इंजिनिअरिंगमध्ये जे मी शिकलो तर ते फक्त थेरॉटिकल नॉलेज होतं आणि त्याचा प्रॅक्टिकलचा काही संबंध नसतो. आता फॉर एक्झाम्पल मी स्पेसिफिक सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सांगेल. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ऑब्व्हियसली वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, मग एन्व्हायरमेंटल असेल, स्ट्रक्चरल असेल. त्याच्यामध्ये पुढे जाऊन तुम्ही कोणत्या तरी एका ब्रँचमध्ये तुमचं स्पेशलायझेशन करता किंवा तुमचं प्रोफेशनल लाईफ चालू करता. पण थेरॉटिकल नॉलेज जे तुम्ही कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगमध्ये शिकता आणि पुढे जाऊन त्याचा मला तरी वाटतं की डेफिनेटली संबंध असतो, आणि तो तुम्ही जोपर्यंत तुमच्या प्रोफेशनमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला तो कंटिन्यू करावाच लागतो. अच्छा, मग ज्यावेळी तुमचं इंजिनिअरिंग संपलं, इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही कसे होतात, म्हणजे डिस्टिंक्शननी पास झाला? मी जसं सांगे मी कायम म्हणजे एक तर म्हणेल की मी बॅकस्टेज टाईपचा पर्सन होतो आणि कधीही म्हणजे रेकग्नायझेबल कधी नव्हतो. इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा ऑफकोर्स मी विथ फर्स्ट क्लास आणि डिस्टिंक्शन पास झालो, पण मी कधी असं टॉपर असेल किंवा एकदम ड्रॉपवाला असेल असं कधी, मी त्या एक माझी रेंज पहिल्यापासून मेंटेन ठेवलेली आहे. तर माझं पूर्ण अकॅडमिक्स त्याच पद्धतीने झालेलं आहे. मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर पहिली नोकरी कशी केली? म्हणजे इंजिनियर झाल्यावर आपल्याला एक असतं की आपल्याला या कंपनीत जायचं आहे, म्हणजे जर कम्प्युटर असेल तर नाही मला TCS, एक प्रत्येकाचं एक एम ठरलेलं असतं. तुम्ही इंजिनिअरिंग झाल्यावर तुमचं एम काय होतं? पहिली नोकरी कुठे केली? मी कधी दुसऱ्या देशात जाईल किंवा दुसऱ्या देशात जाऊन काम करेल हे मला कधीही माझ्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये पण नव्हतं ना माझं कधी स्वप्न होतं. जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या 3rd इयर किंवा 4th लास्ट इयरला होतो तेव्हा माझा जास्त कल हा UPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा UPSCमध्ये जाऊन IAS IPS किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस थ्रू
सरकारी अधिकारी बनणं हा माझा जास्त त्यावेळेसचा कल होता. पण मी म्हणजे त्यासाठी जसे आजचे पण लोक म्हणजे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन आहेत जे ट्रेनिंग वगैरे देतात की ज्याच्यावर माझा टू बी ऑनेस्ट विश्वास नाही. पण तसे मी कोर्सेस पण केले. पण त्याच्यासाठी जे म्हणजे मला ते फक्त वाटत होतं की मला UPSC करायची आहे, पण त्याच्यासाठीचा जो इंटरनल माझा माइंडसेट होता किंवा जे इंटरनल बिल्ट होतं ते त्याच्याशी मॅच होत नव्हतं. आणि ते करताच मग मी पुण्यामध्ये माझा पहिला जॉब मी ॲक्सेप्ट केला. तर त्यावेळेस सुद्धा म्हणजे त्यावेळेस मला 2-3 ऑप्शन्स अवेलेबल होते. पण त्यावेळेसही मी ऑलवेज काहीतरी डिफरंट जॉब, एक US बेस्ड कंपनी होती, तर त्याच्यामध्ये म्हणजे सॅलरी खूपच कमी होती, पण काहीतरी वेगळं याच्यामध्ये पुढं जाऊन काहीतरी लिंकिंग होईल याने मी तो जॉब ॲक्सेप्ट केला. आणि तिथून पुढं म्हणजे पुण्यामध्ये मी त्याच्यानंतर 2 वर्ष काम केलं. मग ज्यावेळी तुम्ही त्या कंपनीमध्ये नोकरी करत होता त्यावेळेस तुम्हाला जर्मनीची संधी मिळाली का? मी आत्तापर्यंत फक्त 2च कंपन्यांमध्ये काम केलं आहे. जी माझी पहिली कंपनी होती त्याच्यामध्ये मी फक्त 10 महिने काम केलं. त्याच वेळेस मी माझं मास्टर इन इंजिनिअरिंग पण मी पुण्यामध्ये करत होतो. तर त्यावेळेस मला जी जर्मन कंपनी आहे आणि अजून पण 2-3 कंपन्यांची ऑफर आली होती. ज्या कंपनीमुळे मी पुढे जाऊन जर्मनीमध्ये गेलो तर त्यांनीच पुण्यामध्ये बॅक ऑफिस चालू केलं होतं. आणि त्या कंपनीचा मी सेकंड एम्प्लॉई होतो. त्याच्यामध्ये मला तिथं त्यांचा काही सेटअप नव्हता, काहीही नव्हतं. पण ज्यावेळेस तो इंटरव्ह्यू झाला तेव्हा मला इंटरनली असं वाटलं की नाही, याच्यामध्ये पुढं जाऊन काहीतरी होऊ शकतं. नॉट बिकॉज की मी पुढं जाऊन जर्मनीला जाईल किंवा आहे, पण म्हणून मी तो जॉब ॲक्सेप्ट केला. त्यावेळेस मला माझा जो जर्मन कंपनीमध्ये मी जेव्हा जॉब चालू केला तेव्हा मला फक्त 7,000 रुपये पगार होता. त्यावेळेस आणि त्याच वेळेस मला दुसऱ्या 2 म्हणजे लोकल ऑफर पण होत्या की ज्या 12,000 15,000च्या पण होत्या. पण मी जसं म्हणलं की मी कधीच म्हणजे कोणाचं न सल्ला घेत, मी कोणाला विचारतही नाही किंवा म्हणजे कन्सल्टेशनही करत नाही. पण मला त्यावेळेस इंटरनली वाटलं की नाही, इथं काहीतरी हे वेगळं आहे, म्हणून मी तो जर्मन कंपनीचा जॉब ॲक्सेप्ट केला. त्याच कंपनीमध्ये पुण्यामध्ये मी जसं सांगितलं की जेव्हा मी जॉबला सुरुवात केली तेव्हा मी सेकंड एम्प्लॉय होतो. माझा हार्डली 10 महिन्याचा एक्सपिरियन्स होता. पण विदिन 1 इयर त्या पुणे ऑफिसमध्ये आम्ही 2 पासून 20 इंजिनियर्सची टीम बिल्ड केली. म्हणजे त्यावेळेस मी सुद्धा माझ्यापेक्षा सिनियर लोकांना त्याच्यामध्ये रिक्रुटमेंट पण केलं किंवा त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्निकली इन्व्हॉल्व होतो. आणि म्हणून त्या कंपनीने मला कम्युनिकेशन म्हणून जर्मनीला बोलून घेतलं. त्या दिवसापर्यंत मी कधी जर्मनीला जाईल किंवा भारताबाहेर जाऊन काम करेल असं मला कधीही विचार नव्हता. नक्कीच. ज्यावेळी तुम्ही ठरवलं की नाही, आपल्याला भारताबाहेर आता जर्मनीमध्ये जायचंय, तिथे नोकरी करायचंय, तर घरच्यांना हा निर्णय सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया काय होती? मी खरंच फॉर्च्युनेट समजेल की आज मी जे काही आहे ते केवळ माझ्या आईवडील किंवा त्यांच्या आशीर्वादामुळे. माझ्या आईवडिलांनी मला कधीही ॲज सच क्वेश्चन केलं नाही की हा तू हे का करतोय किंवा हे का करत नाही. त्यांनी फक्त मला ऑलवेज एक जनरल गाईडलाईन दिली. जसं मी सांगितलं की माझ्या आईवडिलांचा दोघांचाही बॅकग्राऊंड हा इंजिनिअरिंगमधला नव्हता किंवा इनफॅक्ट माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये कोणाचाही बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगमधला नव्हता. पण त्यांनी मला केवळ ते एकच म्हणायचे की अरे जे करतोय ते व्यवस्थित कर, किंवा एवढंच त्यांचं हे होतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठीही इवन आजही बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा मी करतो तर त्याच्यासाठी त्यांना शॉकिंग असं कधीच हे नसतं ते. आणि आता तर त्यांना तेवढा पूर्ण कॉन्फिडन्स आहे की ठीक आहे, तू जे करशील ते योग्यच करशील. म्हणजे ज्यावेळी तुम्ही जर्मनीला जाणार होता, लग्न झालं होतं की नाही? नाही, जर्मनीला ऑब्व्हियसली मी जाताना माझं लग्न झालेलं नव्हतं. आणि मी आजही 100% व्हेजिटेरियन आहे, नॉन अल्कोहोलिक आहे, नॉन स्मोकर आहे. ज्यावेळेस जर्मनीला मी गेलो तेव्हा मला टिपिकल भारतीय मुलांच्या सवयीप्रमाणे मला चहा सुद्धा बनवता येत नव्हता. तर त्यावेळेस म्हणजे फेसबुक किंवा व्हॉट्सअप हे नव्हतं, तर मी माझ्या आईला आणि माझ्या बहिणीला रोज फोन करून की चहामध्ये म्हणजे इथून सुरुवात होते. मग जर्मनीत गेल्यावर भारतापासून एक वेगळा देश, त्यांची सगळ्या प्रथा परंपरा सगळ्या वेगळ्या, कल्चर सगळं वेगळं होतं. तिथे गेल्यावर तुमचा अनुभव कसा होता? पहिल्यांदा काय वाटलं? मला जर्मनीला जायच्या आधी म्हणजे माझा विजा ॲप्लिकेशन आणि मला ॲक्च्युअल मी जेव्हा फ्लाईटमध्ये बसलो, म्हणजे ती माझी पहिलीच डोमेस्टिक काय किंवा म्हणजे माझं पहिलीच जर्नी इंटरनॅशनल फ्लाईट होती.
तोपर्यंत बऱ्याच जणांनी मला सांगितलं की अरे हा जर्मनीसारख्या देशामध्ये तुम्हाला नॉनव्हेजच खावं लागतं किंवा तिथं असं असतं किंवा म्हणजे खूप साऱ्या हायपोथेटिकल गोष्टी सांगितल्या गेल्या. पण त्यावेळेस काय किंवा आज आहे मी कधी कोण काय म्हणतं याला कधीच बॉदर केलं नाही. मी ज्यावेळेस मी ठरवलं होतं की नाही मला जायचं आहे तर तिथं म्हणजे मी जे लोक मला म्हणायचे की अरे नाही तिथं खूप चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट म्हणजे वेदर कंडिशन चॅलेंजिंग आहेत, मी म्हटलं ठीक आहे ओके मी ब्रेड खाऊन जगेल पण काहीतरी तर म्हणजे ज्या देशामध्ये आज 8 कोटी 10 कोटी लोक राहतात त्या अर्थी काही ना काहीतरी तर सिस्टीम असणार. जेव्हा मी पहिल्यांदा जर्मनीमध्ये गेलो तर तेव्हा असा कल्चरल शॉक किंवा असं मला काहीही जाणवलं नाही. ऑफकोर्स एक गोष्ट नक्कीच जाणवली की जे काय मला सांगण्यात आलं होतं आणि स्पेशली जे लोक कधीही जर्मनीला गेले नाही किंवा अशा लोकांकडून जे काही एक हायपोथेटिकल किंवा एक व्हर्च्युअल जे एक पिक्चर क्रिएट केलं गेलं होतं तर जर्मनी नक्कीच तसं नव्हतं. म्हणजे जसं आपल्या इथं तुम्ही सपोज एक बिंग महाराष्ट्रीयन तुम्ही सपोज चेन्नईला शिफ्ट झाला किंवा दिल्लीला शिफ्ट झाला तर त्याच्यामध्ये जो एक डिफरन्स असतो तेवढाच डिफरन्स ऑब्व्हियसली लोकांचं बिहेवियर किंवा हे थोडं वेगळं. पण इन जनरल मला कधीही असा शॉक कल्चरल शॉक कधीच नव्हता. माझ्यासाठी ऑलवेज टॉपिक तेच होता की हां व्हेजिटेरियन कसं म्हणजे अरेंज करणं, पण ते सुद्धा ऑलरेडी तिथं सर्व काही अवेलेबल होतं. म्हणजे असं शॉकिंग असं कधीच मला जर्मनीमध्ये फर्स्ट याच्यामध्ये झालं नाही. आणि खरं तर हाही एक मुद्दा आहे. तुम्ही पुण्याच्या कंपनीच्या थ्रू तुम्ही जर्मनीला गेला होता. बरोबर. मग त्या जर्मनीला गेल्यावर तुम्ही कधी ठरवलं की नाही मला आता व्यवसाय करायचा, स्वतः काहीतरी उभं राहायचंय? मी पहिले जर्मनीसाठीचं जे माझं डेप्युटेशन होतं तर ते फक्त 2 वर्षासाठी होतं. तर ते नंतर 1 वर्ष एक्सटेंड झालं, मग नंतर अजून म्हणजे कंपनीनेच ते एक्सटेंड करत गेलो. तर मी जेव्हा पुण्यामध्ये मी जॉब चालू केला त्यावेळेस मी ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून काम चालू केलं. त्याच कंपनीमध्ये मी जर्मनीमध्ये 2014ला मी जेव्हा कंपनी सोडली त्यावेळेस मी टेक्निकल डायरेक्टर म्हणून काम करत होतो. आणि त्या कंपनीचे जे वेगवेगळे देशांमध्ये प्रोजेक्ट्स होते म्हणजे लास वेगास असेल म्हणजे US असेल किंवा पॅरिस असेल किंवा बऱ्याचशा देशांमध्ये मी कंपनी रिप्रेझेंट करत होतो. म्हणजे आणि हे प्युअरली टेक्निकल बेसिसवर किंवा एक्सपिरियन्स आणि तुमच्या डेडिकेशनवरच याच्यात होतं. म्हणजे त्या जर्मन कंपनीने कधी की हा भारतीय आहे किंवा आहे असं कधीही डिफरन्शिएट केलं गेलं नाही. पण 2014मध्ये अनफॉर्च्युनेटली माझ्या म्हणजे ज्या कंपनीमध्ये मी जॉब करत होतो तर त्या कंपनीला फायनान्शियल इश्यूज आले. तर त्याच्यामुळं त्यांना बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात डाऊनसाईज व्हावं लागलं. म्हणजे आम्ही फॉर एक्झाम्पल जानेवारी 2014मध्ये 100 इंजिनियर्स होतो आणि डिसेंबर 2014मध्ये म्हणजे त्याच 12 महिन्यामध्ये आम्ही 7च जण होतो आणि त्या 7 जणांमध्ये मी एक होतो. तर त्यावेळेस त्या कंपनीच्या जे CEO आहेत त्या किंवा ओनर आहेत त्यांनी मला ती ऑफर दिली की आयदर तू कंटिन्यू कर पण आत्ताच्या याच्यामध्ये थोडं फायनान्शियली आम्ही तुला सपोर्ट नाही करू शकत किंवा मग आय नीड टू लिव्ह द जॉब. तर मग त्याच्यामध्ये ऑफकोर्स मला माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जर्मनीमध्ये सुद्धा बाकीचे जॉब्स अवेलेबल होते. पण म्हणजे तो एक माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता की मी म्हणजे जॉबकडं न जाता मी स्वतःची कंपनी 2015मध्ये फॉर्म केली. आणि आत्तापर्यंतच्या जे ओव्हरऑल जे माझ्या ज्या करिअरमधल्या ज्या स्टेप्स आहेत तर ते ऑलवेज ज्यावेळेस प्रॉब्लेम किंवा चॅलेंजिंग सिच्युएशन आहे ते ऑलवेज माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी ठरलेल्या आहेत किंवा मी त्या ॲज अ ऑपॉर्च्युनिटी म्हणून कन्वर्ट केलेलं आहे. तर अशा प्रकारे मी 2015मध्ये माझी स्वतःची म्हणजे दुसरा जॉब घेण्यापेक्षा मी स्वतःची कंपनी चालू केली. नक्कीच इथे हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. एखादी अडचण आली, एखादा निर्णयाचा क्षण आला तर त्याच्याकडे आपण संधी म्हणून पाहिलं पाहिजे. हेच तुमच्या या सगळ्या बोलण्यातून कळलं. तर ज्यावेळी तुम्ही जर्मनीमध्ये कंपनी सुरू केली, सुरुवात कशी झाली? म्हणजे भांडवल उभं करणं, त्यामध्ये कामगार कामाला येणं, हे सगळं कसं होतं? माझी जी कंपनी आहे ती इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आहे जर्मनीमधली. तर याच्यामध्ये आमच्यासाठी भांडवल हे फक्त तुमचं ह्युमन रिसोर्स आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॉम्प्युटर्स असेल किंवा म्हणजे आम्ही मटेरियलिस्टिक याच्यामध्ये नव्हतो मी त्यावेळेस 2015मध्ये. तर 2015 आणि 16 हे मी फक्त एकटाच काम करत होतो. त्याच्यामध्ये मीच पूर्ण मार्केटिंग करत होतो, मीच पूर्ण सर्व गोष्टी ऑर्गनाईज करत होतो. मेजर 2014 आणि 15 मधला डिफरन्स हा होता की 2014 पर्यंत जरी जर्मन कंपनी होती माझी आधीची
पण आमचे सगळे प्रोजेक्ट इंटरनॅशनल प्रोजेक्ट होते, त्याच्यामुळं आमची जी वर्किंग लँग्वेज होती ती इंग्लिश होती. पण ज्यावेळेस मी 2015मध्ये माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला तर त्याच्यामध्ये जर्मन लँग्वेजमध्येच तुम्हाला कम्युनिकेट करणं किंवा ओव्हरऑल बिझनेस लँग्वेज ही जर्मन लँग्वेजच आहे, आजही जर्मनीमध्ये तेच आहे. त्याच्यामुळं मला बराचसा काळ त्या जर्मन लँग्वेजवर प्रोफिशंट होण्यामध्ये त्याच्यामध्ये गेला. पण अगेन जसं मी जाणेल की ती त्यावेळेसची ती चॅलेंजिंग सिच्युएशन होती, त्याच्यामुळं मी खूप म्हणजे लिटरली 3 ते 4 महिन्यामध्ये ज्या डिफरंट लेवल्स असतात लाईक A1, A2, B1, B2, तर मी 3 म्हणजे नॉर्मली 9 ते 10 महिने लागतात, तर ते मी 3 महिन्यामध्ये त्या 3 लेवल पास पण झालो होतो. तर मग त्याच्यानंतर मग पहिले 2 वर्ष मी लाईक एकटाच पूर्णपणे काम करत होतो. आणि जसं जसं माझं म्हणजे इनफॅक्ट मला 2015मध्ये जे आमचं टॅक्स ज्या सिटीमध्ये मी त्यावेळेस राहत होतो तर त्या सिटीच्या टॅक्स ऑफिसकडून पण मला रिमार्क होता की बिईंग फॉरेनर तुम्ही पहिल्याच वर्षी एवढा प्रॉफिट कसं काय केला, म्हणजे दॅट वॉज तो ईमेल आजही माझ्याकडे आहे. तर म्हणजे मला म्हणजे भांडवल किंवा बाकीच्या गोष्टी या म्हणजे वेगळ्या आहेत, त्या सर्व काही अरेंज होतात. मेन बिझनेस चालू करताना नक्की त्या लोकल मार्केटमध्ये किंवा कोणत्याही मार्केटमध्ये नीड काय आहे हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही आणि ती नीड जर का तुम्ही केटर केली तर मग बाकीच्या गोष्टी ऑफकोर्स चॅलेंजिंग असतात, पण त्या ऑर्गनाईज करायला तेवढा म्हणजे कम्पेअर्ड टू बाकीच्या याला वेळ लागत नाही किंवा देर आर ऑलवेज सम वे आउट्स. नक्कीच. तर आता आपण तुमच्या जर्मनीमधल्या पहिल्या व्यवसायाबद्दल आणखी थोडं उलगडून तुम्ही सांगा. पहिल्या व्यवसायाचं नाव कसं होतं, किती लोक कामाला होते आणि याबद्दल आई वडिलांना सांगितलं का, ते आले होते का, कशा पद्धतीने होतं सगळं? मला कधी कंपनी स्वतःच्या नावाने किंवा एका स्पेसिफिक नावाने की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन लिमिटेशन्स येतील एक्सपान्शनसाठी अशी कधी कंपनीचं नाव ठेवायचं नव्हतं. आणि ज्या बिझनेसमध्ये मी होतो किंवा ज्या कन्सल्टन्सीमध्ये होतो तर म्हणून मी कंपनीचं नाव मॅट्रिक्स स्ट्रक्चर्स असं हे ठेवलं. मॅट्रिक्स म्हणजे पूर्ण आमचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग किंवा म्हणजे कॉम्प्लेक्स याने मी ते नाव चालू केलं. पहिले जसं मी सांगितलं की पहिले 2 वर्ष मी एकटाच काम करत होतो. 2017पासून मी म्हणजे जर्मनीमध्ये रिक्रुटमेंट चालू केली आणि 2017 ते 2019 याच्यामध्ये माझ्याकडं 10 जर्मन इंजिनियर्स काम करतायत होते. त्यांची कामाची पद्धत कशी असते, म्हणजे आपल्या इकडचे इंजिनियर म्हणजे तुमचे मित्रही असतील, तिथले कसे होते इंजिनियर, कामात काही फरक जाणवला का? कामापेक्षा जी कम्युनिकेशन जे आहे त्याच्यामध्ये खूप सारा डिफरन्स असतो. मी एक उदाहरण कायम देत असतो की आणि त्याच रिझनमुळं मला भारतातून जर्मन कंपनीने त्या 2007-08मध्ये जर्मनीला बोलून घेतलं. बऱ्याच वेळा आपल्या इथं ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट म्हणतो की हा काम झालं आहे का, तर ते येसचा उत्तर येस चालू केलं आहे किंवा पूर्ण झालं असंही असू शकतं. पण ते जर्मनसाठी तो जर्मन्स हे लाईक लॉजिकल लोक आहेत, 0-1-0-1 म्हणजे एक तर येस किंवा नो, म्हणजे तर त्यांना असं स्टोरी किंवा हे झालंय पण हे राहिलंय म्हणजे याच्यामध्ये कम्युनिकेशन हा मेजर डिफरन्स असतो. आणि तोच डिफरन्स आणि जर्मन्स किंवा ओव्हरऑल जे जर्मन्स इंजिनियर असतील, क्लायंट असतील किंवा जर्मन सिस्टीम ही खूप फ्रॅगमेंटेड आणि सॉर्टेड सिस्टीम आहे. म्हणजे तिथलचे जे डायलॉग्ससुद्धा असतात तर ते सुद्धा एकदम क्लिअर कट डायलॉग असतात, म्हणजे त्याचे 2 अर्थ निघण्याचे चान्सेस फार कमी असतात. तर मला पहिल्यांदा ते इश्यूज आले की आणि जर्मन वे ऑफ कम्युनिकेशन हे खूप डायरेक्ट वे आहे. मग ते त्याच्यामध्ये बीडबाट ठेवत नाही की हा समोरच्याला काय वाटेल. म्हणजे एखादी गोष्ट चांगली झाली नसेल तर त्याच्यामध्ये ती कोणती डिप्लोमसी येत नसते, तर एकदम डायरेक्टली क्रिटिसाइज करतील किंवा. तर हे थोडं मी म्हणेल की हा थोडा मेजर डिफरन्स आहे आपल्या कल्चरपेक्षा आपल्या इथलच्या इंजिनिअरिंगमध्ये आणि तिथलच्या ह्याच्यामध्ये हा बेसिकली डिफरन्स आहे. ह्याच्यापेक्षा नॉलेज वाईज किंवा एक्सपर्टीज वाईज मला आजपर्यंत तरी असा काही डिफरन्स दिसला नाही की जर्मन इंजिनियर्स बेटर आहेत किंवा इंडियन इंजिनियर्स थोडे वेगळे आहेत.
इनफॅक्ट हे सांगायला मला अभिमान वाटेल की जर्मन्स हे इंडियन्ससाठी किंवा इंडियन टॅलेंट किंवा इंडियन नॉलेजला ऑलवेज रिस्पेक्ट करतात, आजही रिस्पेक्ट करतात. त्याच्यामुळं इंटेलेक्च्युअल वाईज किंवा क्वालिफिकेशन वाईज डिफरन्स नसतो. इट्स ओन्ली कम्युनिकेशनमध्ये मेजर डिफरन्सेस आहेत दोन्ही सिस्टीममध्ये. अच्छा, तुम्ही ज्यावेळी व्यवसाय सुरू केलात हळूहळू तो वाढत गेला, लोक वाढत गेले, यामध्ये काही अडचणी आल्या का? अडचणी तर ऑब्व्हियसली असतातच, रोजच असतात. त्या अडचणींशिवाय कोणती ग्रोथ पाथ असेल असं मला नाही वाटत. माझ्या केसमध्ये मेजर अडचण, मी जेव्हा बिझनेस चालू केला तर हा प्युअरली माझ्या इंजिनिअरिंग स्किलच्या बेसिसवर बिझनेस चालू केला. तो 2 वर्ष तो ग्रो पण झाला, सगळं झालं. पण कोणत्याही बिझनेसना एका सर्टन पॉईंट नंतर, असा माझा एक्सपिरियन्स आहे की एक स्टॅग्नेशन पॉईंट येतो की जिथं तुमच्या टेक्निकल एक्सपर्टीजपेक्षा किंवा तुमचं जे कोर प्रोडक्ट असेल किंवा कोर स्ट्रेंथ असेल याच्यापेक्षा फायनान्शियल मॅनेजमेंट आणि जनरल मॅनेजमेंट हे त्या पॉईंटच्या पुढं ते जास्त गव्हर्निंग ठरतात. तर हा जो गॅप होता, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2017 ते 2019 याच्यामध्ये मला बरेचसे चॅलेंजेस आले की ज्याच्यामध्ये मी इंजिनिअरिंग म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून तर मी सक्सेस म्हणजे मला ॲप्रिसिएशन पण होतं किंवा पुढं जात होतो, पण एक्सपान्शन करू शकत नव्हतो. कारण माझे फायनान्सेसही मीच मॅनेज करत होतो आणि कॅश फ्लोज असतील किंवा पूर्ण मीटिंग्स किंवा पूर्ण मीच मॅनेज करत होतो. आणि एखादा व्यक्ती आयदर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एक्सपर्ट असू शकता, पण तुम्ही एकाच वेळी पूर्ण सगळ्या डोमेनमध्ये एक्सपर्ट असू शकत नाही. तर फायनान्शियल मॅनेजमेंट करण्यामध्ये मला बरेचसे चॅलेंजेस आले, स्पेशली त्या 2 वर्षामध्ये. मग त्याच्यामध्ये मी बरंचसं काम आउटसोर्स केलं किंवा जे त्याच्यामधले एक्सपर्ट आहेत तर त्यांना तो टास्क हँडओव्हर केले. मला इथे एक बेसिक क्वेश्चन आहे, म्हणजे आता तुम्ही जर्मनीमध्ये व्यवसाय करता, त्याबद्दल आपण बोललो सुद्धा, पण आता तुम्ही मॅट्रिक्सच्या माध्यमातून नेमकी कशी कामं करता, कशी स्ट्रक्चरल कामं करता? म्हणजे घरांसाठी वगैरे बनवता की वेगळं काही? मी घरांमध्ये किंवा टिपिकल इंडस्ट्रीमध्ये मी कधीही नव्हतो. तिथं जर्मनीमध्ये पण नाही आणि इंडियामध्ये पण नाही. माझी स्पेशालिटी ही स्टील स्ट्रक्चर, ऑइल अँड गॅस, एअरपोर्ट्स, पेट्रोल पंप्स, इंडस्ट्रीयल स्ट्रक्चर किंवा फार्मास्युटिकल सेक्टर किंवा लाईट गेज सेक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये आहे. जर्मनीमध्ये स्पेसिफिकली आम्ही जर्मन रेल्वेज असेल किंवा ऑइल अँड गॅस सेक्टर असेल, रिफायनरीज असतील किंवा पेट्रोल पंप लाईक जसं ब्रिटिश पेट्रोलियम असेल किंवा या ब्रँडसाठी हे आमचे मेन क्लायंट आहेत. आणि माझ्या केसमध्ये जे क्लायंट आहेत, म्हणजे आम्ही व्हॉल्यूम बेस प्रोजेक्ट करतो. म्हणजे एक प्रोजेक्ट एकदा एक क्लायंट फिक्स झाला आणि तुमचं त्याच्याबरोबरचं असोसिएशन आणि त्याला जे मिळणारे रिझल्ट हे असेल तर ते क्लायंट रिपीट आहेत. म्हणजे माझ्याकडं असे 50 क्लायंट असे हे नाही आहे, 3-4च क्लायंट जर्मनीमध्ये असतील, पण तेच रिपीट आहेत आणि त्यांचे प्रोजेक्ट्स हे जर्मनीमध्ये सुद्धा लेट्स एक लँडमार्क प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे आणि अजून एक मी ॲड करेल की माझं जसं आपलं आधी शिक्षणाबद्दल आपण बोलत होतो, माझं पूर्ण शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग आणि पुढं मास्टर्स सुद्धा भारतामध्येच झालं. भारतातल्या स्पेसिफिकली फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी किंवा ज्या रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आहे तर यांच्या डिग्री 1-to-1 जर्मनीमध्ये रेकग्नाइज आहेत. तर मी 2015 पासून जर्मनीचं जे इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स आहे त्याचा मेंबर पण आहे, पण चार्टर्ड इंजिनियर आणि प्रोफेशनल इंजिनियर आहे. आणि म्हणजे हे मला एक्झॅगरेट करायचं नाही, पण स्टील स्ट्रक्चरमध्ये आजही जर्मनीच्या टॉप 20 कन्सल्टंटपैकी मी एक आहे. अरे वा, ही अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे. मला इथे अजून एक प्रश्न होता. आता तुम्ही गॅस किंवा पेट्रोलियम, रेल्वे हे सगळं सांगितलं, यासाठी तुम्ही काम करता, म्हणजे त्यांच्या स्ट्रक्चरसाठी तुम्ही स्टील डिझायनिंग करता? करेक्ट. आम्ही त्यांचं कन्सेप्ट डिझाईन, म्हणजे जेव्हा फॉर एक्झाम्पल एखादी नवीन, अच्छा, म्हणजे तुम्ही तिथे ऍक्च्युअल साईटवर काम करते, त्याचं तुम्ही डिझाईन बनवते? मी 2020 पर्यंत फक्त कन्सल्टंट म्हणूनच काम करत होतो. म्हणजे साईटवर आम्हाला फक्त टेक्निकल मीटिंग्स, कोऑर्डिनेशन मीटिंग किंवा साईटवर ड्युरिंग कन्स्ट्रक्शन काही टेक्निकल चॅलेंजेस असेल तरच जावं लागायचं. कन्स्ट्रक्शन हा माझा टॉपिक नव्हता, आजही जर्मनीमध्ये नाही आहे. पण 2020 पासून इंडियामध्ये मी जे कामं करतोय तर ते टर्नकी कामं करतोय. म्हणजे याच्यामध्ये इंजिनिअरिंग पण आम्हीच करतो आणि कन्स्ट्रक्शन पण आम्हीच करतो.
स्पेसिफिकली सेम सेक्टर, मग फार्मास्युटिकल सेक्टर असेल किंवा ऑइल अँड गॅस असेल किंवा एअरपोर्ट्स असतील. आता तुम्ही ज्या पद्धतीनं जर्मनीमध्ये व्यवसाय करता, म्हणजे आता इथं भारतात सुद्धा एखादा स्टार्टअप सुरू केला की काही सरकारी योजना पण असतात, त्यांचा लाभ मिळतो. जर्मनीमध्ये ज्यावेळी तुम्ही व्यवसाय सुरू केला त्यावेळी तुम्हाला जर्मन सरकारचा किंवा तिथल्या काही याचा फायदा झाला का, लाभ झाला का? मी एकच सांगेन, जर्मनीमध्ये जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे, इन रिअली ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे. म्हणजे तुम्हाला कोणतंही म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला ते त्यांचे स्पेसिफिकेशन्स क्रायटेरिया फुलफिल करावे लागतात, पण ते एकदा केले तर तुम्हाला कधीही अडचण येत नाही बिझनेस रन करायला किंवा चालू करायला. दुसरं, कमिंग बॅक टू सरकारी म्हणजे एड किंवा त्याच्यामध्ये काही फॅसिलिटी, तर ऑब्व्हियसली तशा फॅसिलिटी अवेलेबल होत्या, पण ज्या पद्धतीने मी माझा बिझनेस एक्सपांड केला किंवा ग्रो केला तर त्याच्यासाठी त्या फिट होणाऱ्या नव्हत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर्मनीमध्ये लोन पण अवेलेबल होतं डायरेक्टली इन्स्टिट्यूशनल, जे जर्मन स्टेट इन्स्टिट्यूशनल बँक्स आहेत त्यांच्याकडून, आणि लाईक 0.5% इयरली, म्हणजे ऑलमोस्ट लाईक नो इंटरेस्ट लोन पण अवेलेबल होते. पण ज्यावेळेस मला बिझनेस एक्सपांड करायचा होता तर माझी जी लोनची रिक्वायरमेंट आणि त्याच्या अगेन्स्ट ज्या असणाऱ्या वर्क ऑर्डर होत्या आणि जे अकॉर्डिंग टू जर्मन क्रायटेरिया कोणत्या पण सो कॉल्ड स्टार्टअपला देणारं जे फंडिंग होतं तर त्याचं प्रपोर्शन खूप ऑड होतं. तर त्याच्यामुळं मी कोणतीही जर्मनीची एड किंवा कोणत्याही हेल्प न घेता, अपार्ट फ्रॉम जे रेग्युलर जे म्हणजे लाईक टॅक्सेस असेल किंवा हे तर रेग्युलर हे झालं, पण कोणतंही सपोर्ट पॅकेज मी घेतलेलं नाही आहे, पण डेफिनेटली ते अवेलेबल असतात. अच्छा, हे खरं तर अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणजे अजून कुठल्या तरुणांना जर जर्मनीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर तिथं फॅसिलिटीज मिळतात. ज्या पद्धतीने एखादा उद्योग सुरू करताना ईज आहे तिथं, ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं. तर आता आपण जरा तुमच्या कुटुंबाकडे वळूयात. तुम्ही ज्यावेळी जर्मनीमध्ये व्यवसाय सुरू केला, आई वडिलांची प्रतिक्रिया काय होती? किंवा लग्नाच्या वेळी हल्ली खूप असतं मुलगा मुलगी बघताना की आता मुलगा जर्मनीत काम करतो, स्वतःचा व्यवसाय, म्हणजे तिथे स्टॅबिलिटी आहे का हा सुद्धा विचार केला जातो. त्या सगळ्या संदर्भात काय सांगा? मी गेलो होतो तेव्हा मी सिंगल म्हणूनच गेलो होतो, आणि नंतर माझं लग्न झालं. माझी बायको येवला नाशिक जिल्ह्यातली आहे, ती पण MBA झालेली, आणि तिची पण नंतर मी तिलाही एक जर्मनीमध्ये एक ट्रेडिंगची कंपनी चालू करून दिली. तर येस. तर पण आय थिंक कोणत्याही जे फॉरेनमध्ये राहणाऱ्या मुलाला टिपिकल येणारे जे क्वेश्चन असतात भारतीय जे, स्पेशली आईवडिलांचे, मुलीच्या आईवडिलांचे, की हा मग तिथं हा काय करत असेल, किंवा ऑफकोर्स एक ब्लॅक बॉक्स असतो कोणालाही तो, आणि मग किती वर्षांनी भारतात परत येणार वगैरे असे ते क्वेश्चन टिपिकल मला जिच्याबरोबर माझं लग्न झालं तिने नक्कीच नाही विचारले, पण बाकीच्यांनी विचारले गेले होते. पण बऱ्याच वेळा असंच असतं की मुली विचारतात की अरे हा तिथं किती वर्ष राहणार किंवा परत कधी येणार, पण नंतर जेव्हा तीच मुलगी लग्न होऊन कोणतीही जेव्हा जर्मनी किंवा कोणत्याही फॉरेन कंट्रीमध्ये, स्पेशली ॲडव्हान्स कंट्रीमध्ये जाते, तर त्याच्यानंतर नवरा परत यायला रिलोकेट व्हायला तयार असतो, पण मग ती लेडीज बायकोच नाही म्हणते की नाही आपण इथंच सेटल होऊ. तर आणि व्यवसाय चालू केला, मी जसं म्हणेल की ज्यावेळेस मी व्यवसाय चालू केला तर त्यावेळेस माझ्या बायकोनी पण तो पूर्ण जर्नी तिने पाहिलेला होता, त्याच्यामुळं तिला तोपर्यंत जर्मन सिस्टीम असेल किंवा असं कधी तिने, म्हणजे ती ऑलवेज सपोर्टच केला तिने, किंवा कोणत्याही याच्यामध्ये की नाही आता याच्यामध्ये खूप जास्त रिस्क आहे किंवा तू काही करू नको. म्हणजे माझे आईवडील असतील किंवा माझी बायको यांनी कायम माझ्यावर विश्वास ठेवला की ठीक आहे, म्हणजे यू कॅन प्रोसीड फर्दर, आम्ही तुझ्याबरोबर आहोत म्हणून. तर तो माझ्यासाठी एक खूप मोठा फॅक्टर आहे. हो, नक्कीच. कुटुंबियांचं पाठबळ असेल, त्यांचा सपोर्ट असेल तर ते पण अतिशय महत्त्वाचं असतं आपल्या ग्रोथमध्ये. तुमचे आई वडील जर्मनीला आलेत का? त्यांनी तुमचा व्यवसाय ऑफिस पाहिला? ऑफकोर्स ते जर्मनीला येऊन गेलेले आहेत, टाइम टू टाइम ते जर्मनीमध्ये आले होते. तर कोणत्याही आई वडिलांना ते म्हणजे एक अभिमानाचीच गोष्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त जर्मनीच असं नाही, मग ते नगर असेल किंवा महाराष्ट्र असेल, भारत असेल, जेव्हा तुम्ही काहीतरी
म्हणजे स्टँडर्ड वेपेक्षा दुसरं काहीतरी चालू करताय, मग तो व्यवसाय कोणताही असेल तर ते आय थिंक कोणत्याही आईवडिलांना त्याचा अभिमानच असतो आणि माझ्या ऑफकोर्स माझ्या आईवडिलांनाही तो आहेच आहे. काय आम्हालाही तुमचा खरंच अभिमान आहे तुमच्या आई बाबांसोबत. आता आपण पुन्हा तुमच्या व्यवसायाकडे येऊयात. आता तुम्ही स्ट्रक्चरल मध्ये सुद्धा आहात, डिझायनिंग मध्ये आहात, साईटवर सुद्धा तुमची कामं सुरू असतात. पुढच्या काळामध्ये अजून व्यवसाय कुठल्या मार्गाने विस्तारावा असं वाटतं? दोन भाग आहेत. एक तर जर्मनीमध्ये जे माझे बिझनेस किंवा जे बिझनेस डोमेन आहे तर ते जसं मी सांगितलं की ऑइल अँड गॅस असेल, पेट्रोलियम सेक्टर असेल किंवा फार्मास्युटिकल सेक्टर, तर त्याच्यामध्ये तर आम्ही पुढं ग्रोथ करतोच आहे. त्याच्यामध्ये मी आता मोर दॅन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आम्ही डिजिटल इंजिनिअरिंग म्हणजे आता तुम्ही जर का IT सेक्टर पाहिलं किंवा कोणतंही ऑर्गनाइज सेक्टर पाहिलं तर त्याच्यामध्ये ITचा म्हणजे कोणते पण ॲप असतील किंवा खूप डीपमध्ये पेनिट्रेशन झालेलं आहे. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री वर्ल्ड वाईड, मग ते जर्मनी असेल, US असेल किंवा इंडिया असेल, ही आजही माझ्या मते ही ऑर्गनाइज नाही आहे. ऑर्गनाइज नाही इन टर्म्स ऑफ ॲज अ प्रोसेस. म्हणजे तर आता मी स्ट्रक्चरलपेक्षा जास्त जे डिजिटल इंजिनिअरिंग इन कन्स्ट्रक्शन सेक्टर तर याच्यामध्ये आम्ही जास्त फोकस करतो आहे. मी आत्ता रिसेंटली म्हणजे नगरमध्ये असेल किंवा इथं माझ्या मुंबईच्या ऑफिसमध्ये सुद्धा एक मेजर रिक्रुटमेंट करतो आहे. ऑलमोस्ट एक 50 ते 70 इंजिनियर्ससाठी आम्ही आता रिक्रुटमेंट करतो आहे, स्पेशली डिजिटल इंजिनिअरिंगसाठी. आणि माझा याचा पुढचा जो जर्मनीसाठी किंवा स्पेसिफिकली इंडियासाठी आणि इंडियामध्ये सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर म्हणजे जिथं ब्रिजेस असतील किंवा टनेल्स असतील किंवा कोणतेही मोठे प्रोजेक्ट की जे ऑलवेज कॉस्ट ओव्हररन होतात किंवा त्याच्यामध्ये क्वालिटीचे इश्यूज असतात किंवा बरेचसे काही इश्यूज असतात, तर याच्यामध्ये मेन जो टॉपिक आहे तर तो एक जो ऑर्गनाइज जे एक प्रोसेस सेटअप जे पाहिजे की एंड टू एंड जे प्रोसेस सिंक्रोनाइज नाही आहे, तर आम्ही आत्ता डिजिटल इंजिनिअरिंग थ्रू म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटच्या पण काही मिनिस्ट्रीजला ऑलरेडी माझे प्रेझेंटेशन झालेले आहे, त्यांच्याकडून ऑलरेडी त्याच्यासाठी अप्रुव्हल पण आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रूफ ऑफ कन्सेप्टवर ऑलरेडी काम करतो आहे आणि सेम कन्सेप्टवर आम्ही जर्मनीमध्ये पण काम करतो. तर माझी पुढची डायरेक्शन कन्सल्टन्सीमध्ये मोर डिजिटल इंजिनिअरिंगमध्ये जाणे आणि इंडियासाठी जे स्पेसिफिकली जे बूमिंग सेक्टर आहे म्हणजे लाईक एअरपोर्ट्स असेल किंवा फार्मास्युटिकल असेल किंवा स्पेशल टनेल्स किंवा ब्रिजेस असतील, मग ते रेल्वेचे असतील, मेट्रोचे असतील किंवा जिथं व्हॅल्यू इंजिनिअरिंग करून कॉस्ट ऑप्टिमायझेशन किंवा कॉस्ट रिडक्शन कसं करता येईल. म्हणजे जिथं 100 टन स्टील लागणार आहे तर तेच कन्सिडरिंग ऑल द सेफ्टी क्रायटेरिया किंवा सेम स्पेसिफिकेशन 100 टनच्या ऐवजी 60 टनमध्ये कसं करता येईल. तर या बेसिसवर इंडियामध्ये टर्नकी प्रोजेक्ट घेणं हा माझा पुढच्या इयर्समधला इंडियासाठीचा प्लॅन आहे. नक्कीच डिजिटायझेशन ज्या पद्धतीनं वाढतंय त्यामुळे त्या क्षेत्रात सुद्धा पाऊल टाकणं महत्त्वाचंच आहे. तुम्ही भारतात काही काम केलंय का? म्हणजे ज्या पद्धतीनं जर्मनीमध्ये स्ट्रक्चरल डिझाईन किंवा प्लॅनिंग केलं तसं भारतात काही काम केलं? भारतामध्ये मी 2020-21 पासून टर्नकी प्रोजेक्ट्स घेणं चालू केलं आहे. अदरवाईज माझं ऑफिस जरी 2018मध्ये मी अहमदनगरमध्ये सेटअप केलं, तिथं 45 इंजिनियर्स काम करतात आज, पण ते माझ्या जर्मन प्रोजेक्ट्सवर ॲज अ बॅक ऑफिस म्हणून काम करत होते. पण 2020-21 पासून मी स्पेसिफिकली इंडियामध्ये टर्नकी प्रोजेक्ट्स घेणं चालू केलं आहे की जे रनिंग प्रोजेक्ट्स आहेत. मग त्याच्यामध्ये साऊथ इंडियामध्ये आंध्र प्रदेशमध्ये एक मोठी रिफायनरी आहे, इडेबल ऑइल रिफायनरी असेल किंवा गोवा एअरपोर्टचा एक्सटेन्शनचा प्रोजेक्ट असेल किंवा काही फार्मास्युटिकल प्रोजेक्ट्स की जे आत्ता चालू झाले आहेत, अजून ते कम्प्लिशन म्हणजे त्यांचं ते ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत. कारण आमचे प्रोजेक्ट्स नॉर्मली 1 ते 2 वर्ष डिपेंड की त्याची साईज किंवा काय आहे, त्याच्यामध्ये तर ते रनिंग प्रोजेक्ट्स चालू आहेत. आता एक वेगळा प्रश्न विचारते, म्हणजे इथे एखादा प्रोजेक्ट भारतामध्ये सुरू करायचा की त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. म्हणजे एखादी जमीन हस्तांतर करणं, जमीन अधिग्रहित करणं, मग त्या सगळ्या सरकारी कामं येतात आणि त्यामुळे खूपदा प्रोजेक्ट लटकलेले असतात. मग जर्मनीमध्ये एखादा प्रोजेक्ट सुरू करताना अशा काही अडचणी येतात का? जर्मनीमध्ये एक स्पेशली प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा एक्झिक्युशनमध्ये एक फ्रेज किंवा जोक म्हणा किंवा एक टिपिकल ते सेंटेन्स वापरतात की जर का एखाद्या प्रोजेक्टचं टोटल ड्युरेशन 1 तासाचा म्हणजे 60 मिनिटाचा असेल
तर तुम्हाला 59 मिनटं हे प्लॅनिंग, त्याचं पूर्ण डिटेलिंग, पूर्ण कन्सेप्च्युअलायझेशन याच्यामध्ये स्पेंड करा आणि 1 मिनिटच टाईम एक्झिक्युशनला. प्रॅक्टिकली ते हे नाही, पण मला याच्यातून सांगायचं असं आहे की जर्मनीमध्ये आणि इंडियामध्ये जो डिफरन्स आहे, तर प्रोजेक्टचं प्लॅनिंग हे खूप आधी एकदम डिटेलमध्ये केलेलं असतं. म्हणजे या लेवलला केलं असतं की जर का एखादा ट्रक, म्हणजे आमच्या ह्याच्यात आता मोठमोठे गर्डर्स असतील किंवा ट्रान्सपोर्टेशन केलं जातं, तर तो कंटेनर किंवा तो ट्रकची रेडियस एका स्पेसिफिक तुमच्या साईटच्या लोकेशनला, त्या जर का काही क्रिटिकल कर्व असतील तर ते तिथं जाईल का नाही, मग ती म्हणजे खूप डिटेल प्लॅनिंग केलेलं असतं. त्याच्यामुळं जर्मन प्रोजेक्ट्स चालू झाल्यावर ते मध्येच थांबले किंवा त्याला चॅलेंजेस आले, अशा गोष्टी फार कमी आहेत. ऑफकोर्स प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन आहे. आता काही काही प्रोजेक्ट्स ड्यू टू दुसऱ्या फॅक्टर, म्हणजे कंपनीचे इंटरनल डिसिजन, जे म्हणजे जे क्लायंट आहेत त्यांचे जर का काही इंटरनल डिसिजन मेकिंग चेंज झालं किंवा याच्यामुळं प्रोजेक्ट थांबू शकतो किंवा तो कॉस्ट एस्केलेशनमध्ये पण जाऊ शकतो. पण जनरल केसमध्ये प्रोजेक्ट एकदा चालू झाल्यावर स्टॉप होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. नक्कीच, भारतामध्ये सुद्धा तसं व्हावं अशीच इच्छा आहे. तुम्हाला एक जाता जाता प्रश्न विचारते की आता अनेक मुलांची किंवा इंजिनिअरिंग झालेल्या तरुणांच्या आशा अपेक्षा असतात की आपण पण एखादा स्टार्टअप सुरू करावं, परदेशामध्ये सेटल व्हावं, तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना, त्या सगळ्या तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? स्टार्टअप किंवा हे याच्याबद्दल मी, म्हणजे आता स्टार्टअप हे खूप कॉमन नाव झालेलं आहे, पण म्हणजे जेव्हा मी कंपनी फॉर्म केली त्यावेळेस कधीच माझ्या डोक्यात असं स्टार्टअप किंवा असं काही हे नव्हतं. इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्हाला कोणतंही, मग ते सिव्हिल इंजिनिअरिंग असेल किंवा कोणत्याही इंजिनिअरिंग असेल, तर त्याच्यामध्ये तुमच्या डोमेनची किंवा तुमच्या मार्केटमध्ये एक्झॅक्ट नीड काय आहे, आणि तुम्ही कन्व्हेन्शनल याच्यापेक्षा दुसरं काय देऊ शकता की जेणेकरून तुम्ही क्लायंटची नीड फुलफिल करू शकता. तर यामध्ये कायम फोकस राहिला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे इंजिनिअरिंग सोडून मी हेच म्हणेल की मराठी किंवा इन जनरल व्यवसाय हा कधी पण, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यासाठी इनिशियली भरपूर चॅलेंजेस असतात, पण मग मी लिटरली म्हणेल की मग तो वडापावची गाडी असेल किंवा कोणतीही एखादी मोठी फॅक्टरी सेटअप करणे असेल किंवा कंपनी सेटअप करणे, व्यवसायाकडं वळणं हे कधी पण जास्त प्रेफरेबल आहे. कारण तिथं तुमचे स्किल्स किंवा तिथं तुम्हाला एक्सपेंडेबिलिटी आहे, तुम्ही ते एक इकोसिस्टीम डेव्हलप करू शकता. आणि म्हणजे टिपिकल मी कोणत्या तरी एका मोठ्या कंपनीत जॉब करायचं एम आहे किंवा याच्यापेक्षा भले तुम्ही छोटा व्यवसाय चालू करा, तुमच्या गावात चालू करा. आजच्या जमान्यामध्ये मला नाही वाटत की कोणताही, म्हणजे तुम्ही एखाद्या तालुका प्लेसला आहात का मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहात, डझंट मॅटर. तुमच्यावर कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्ही फक्त एकच आहे, तुम्ही जे कराल त्या प्रोफेशनवर तुमची पूर्ण श्रद्धा पाहिजे. तुम्ही कधी तुमच्या प्रोफेशनला फसवू नका. अडचणी असतातच, पण याच्यामध्ये जर का तुमचा वे क्लिअर असेल, तुमचं इंटेन्शन क्लिअर असेल आणि तुम्ही स्वतः कन्फ्यूज नसाल किंवा स्वतःच तुम्ही क्लिअर असाल, तर जेवढ्या मोठ्या अडचणी तेवढे सोल्युशन पण येतात आणि त्या अडचणींमधूनच तुम्ही इतरांपेक्षा कधी पण जास्त मोठी झेप घेऊ शकता. नक्कीच सर, आज तुम्ही इथे आलात